नमस्कार, मी रियाज पठाण. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्व जातीय सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 264 वधूवरांनी श्री जन्माच्या स्वागताची शपथ घेतली. सोलापूर येथे लोकमंगल प्रतिष्ठानने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वधूवरांनी हुंड्याला नकार देत सामाजिक समरसता साधली. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी. स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंथी आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही. मी हुंडा देणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. करू देणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. स्त्री जन्माचे स्वागत करेन. त्याविषयी जनजागृती करेन. त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. सोलापूर येथे लोकमंगल प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 264 वधूवरांनी श्री जन्माच्या स्वागताची शपथ घेतली आणि 8वा फेरा श्री जन्माच्या स्वागताचा घेतला. हुंड्याला नकार देत सामाजिक समरसता साधली. स्त्री भ्रूण हत्येचे वाढते प्रमाण समाज जीवन उद्ध्वस्त करीत आहे. सामाजिक असमतोल निर्माण करीत आहे. याला वेळीच आळा घालण्यासाठी कायद्याच्या कडक अंमलबजावणी समवेतच विवाह मंडपातच जर श्रीजन्माच्या स्वागताचा संकल्प झाला, 7 फेऱ्यांबरोबर 8वा फेरा श्रीजन्माच्या स्वागताचा घेतला गेला तर मुलीचे भविष्य सुरक्षित राहील, असे विचार या चळवळीच्या प्रणेता डॉक्टर सुधा कांकरिया यांनी व्यक्त केलं. 8व्या फेरेचा मंत्र असा आहे की लेका एवढीच लेखही भारी. म्हणजे मुलगा जेवढा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे. लेका एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया. 8वा फेरा घेऊया. स्त्री जन्माचे स्वागत करूया. स्त्री जन्माचे स्वागत करूया. यावेळी लोकमंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी स्वागत केलं. सदर विवाह सोहळ्यात अनेक क्षेत्रातील मान्यवर तसेच सुमारे 1 लाखपेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. नमस्कार. विवाह सोहळ्यामध्ये आपण 7 फेरे घेतो. 7 वचनं असतात. ती एकमेकांना सहजीवनाची दिलेली वचनं असतात. ही सुखामध्ये दुःखामध्ये अडीअडचणीमध्ये आम्ही पती पत्नी एकमेकांच्या सोबत राहू आणि सगळ्या परिवाराला आनंद देऊ. सगळ्या समाजाचा आनंदाचा ठेवा आहे तो बहाल करू. अशा पद्धतीची वचनं ही 7 वचनं 7 फेऱ्यामध्ये घेतली जातात. आपण एक 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताच्या सुरुवात केलेली आहे 2007ला आणि आजपर्यंत 5000 लोकांनी अशा प्रकारचा 8वा फेरा महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे. पण विशेष कौतुक हे लोकमंगल प्रतिष्ठान सोलापूरचं आहे की त्यांनी 1264 एवढ्या जोडप्यांनी इथे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतलेला आहे. त्याच्या मागचा उद्देश असा आहे की स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याचं जग नष्ट होण्याची भीती आज निर्माण झालेली आहे. अनेक प्रकारचा सामाजिक असमतोल निर्माण झालेला आहे. समाज जीवन उद्ध्वस्त होऊन पाहत आहे. आज वरांना वधू मिळत नाही लग्नासाठी. अशा अनेक प्रकारच्या सगळ्या समस्यांना उत्तर जर द्यायचं असेल तर लग्नाच्या मंडपामध्येच वधूवरांनी शपथ घेतली पाहिजे की आमच्या फॅमिलीमध्ये आमच्या परिवारामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं मनापासून स्वागत करू. आम्ही स्त्री भ्रूण हत्या मुळीच करणार नाहीये. म्हणून तो एक मंत्र बनवलेला आहे की लेका एवढीच लेखही भारी. लेका एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी. माझं नाव मनोज ज्ञानेश्वर काशी, राहणार दैठणे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आजच्या लोकमंगल विवाह सोहळ्यानिमित्त आज जो कार्यक्रम समुपचारात ठेवलेला होता त्यामध्ये समुपदेशनाचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्यामध्ये डॉक्टर सुधा कांकरिया यांनी 7 फेऱ्याबरोबरच
8वा फेरा हा स्त्रियांसाठी स्त्री जन्माच्या स्वागतासाठी जो सांगितलेला होता त्याप्रमाणे आम्ही आज 7व्या फेऱ्याबरोबरच 8वा फेरा घेतलेला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.